विद्यार्थी मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण कार्ल मार्क्स यांच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासणार आहोत. पहिली संकल्पना जी आहे ती पहिली संकल्पना कार्ल मार्क्स यांनी मांडलेली आर्थिक नियततावादाची आहे, किंवा त्याला कार्ल मार्क्स रूपक वापरून पाया आणि इमारत ही संकल्पना स्पष्ट करतात. आणि दुसरी जी संकल्पना आहे जी आपल्याला ह्या भागामध्ये अभ्यासायची आहे ती म्हणजे विरोध विकासवादी तत्वाची संकल्पना. पहिल्यांदा आपण आर्थिक नियततावाद किंवा पाया आणि इमारत ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. कार्ल मार्क्स या संकल्पनेला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक डिटर्मिनिझम असं म्हणतात. आपण ही जी आकृती पाहत आहात त्या आकृतीमध्ये ही समाजाची आकृती आहे. आपल्या घराची मजबूती, आपल्या घराच्या इमारतीची मजबूती ही आपल्या घराच्या असलेल्या पायावर अवलंबून असते. सोप्या शब्दामध्ये घराचा पाया जितका मजबूत तितकी इमारत मजबूत असते. म्हणजे कोणतीही इमारत, कोणताही बंगला, कोणतंही घर त्या पायावर अवलंबून असतं. आपलं घर जर लोड बेरिंगचं असेल तर 2 पेक्षा अधिक मजले आपण त्या इमारतीवर बांधू शकत नाही. आणि जर आपलं घर किंवा बंगला RCC मध्ये आपण बांधला तर आपण त्याच्यावर गगनचुंबी अशी इमारत बांधू शकतो. आणि ह्या गगनचुंबी इमारतीमध्ये अनेक मजले असतात आणि त्या अनेक मजल्याचा डोलारा त्या इमारतीचा पाया RCC मध्ये मजबूत केल्यामुळं ती इमारत चांगल्या पद्धतीनं टिकू शकते, भक्कम असते. हे जर समजलं असेल तर कार्ल मार्क्स अशी भूमिका घेतात, जर तुम्हाला मानवी समाजाचा इतिहास अभ्यासायचा असेल, तुम्हाला मानवी समाजाच्या इतिहासाचा विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पाया आणि इमारत किंवा आर्थिक नियततावाद ह्या भूमिकेतून शास्त्रशुद्ध पद्धतीनं मानवी इतिहास अभ्यासायला पाहिजे. आणि ह्या भूमिकेतून कार्ल मार्क्स असं म्हणतात की तुमच्या समाजामध्ये जे बदल होतात, मग तो धर्म असेल, संस्कृती असेल, कायदा असेल, राज्यसंस्था असेल, ह्याच्यामधले बदल हे जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तर त्या बदलाच्या पाठीमागं समाजाच्या पायामधले आर्थिक संबंध महत्त्वाचे असतात, अशी कार्ल मार्क्स भूमिका घेतात. आणि मग कार्ल मार्क्स काय म्हणतात? कार्ल मार्क्स असं म्हणतात, आर्थिक संरचना किंवा संबंध हा समाजाचा पाया असतो आणि राज्यसंस्था, कायदा, धर्म, संस्कृती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या पायावरच्या इमारतीमध्ये आहेत. इमारतीचे स्वरूप व आकार जसा पायावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे समाजातील वरील गोष्टी म्हणजे कोणत्या, राज्यसंस्था, कायदा, धर्म, संस्कृती इत्यादी गोष्टी ह्या स्वतंत्र नसतात, स्वायत्त नसतात. त्या समाजाच्या आर्थिक संरचनेवर म्हणजेच पायावर म्हणजेच उत्पादन संबंधांवर अवलंबून असतात. पाया बदलल्यावर जशी इमारत बदलते तद्वत त्याचप्रमाणे समाजाच्या आर्थिक संरचनेत बदल झाले की समाजाच्या इमारतीमधील धर्म, संस्कृती, विचार, कायदा, राज्यसंस्था इत्यादी गोष्टीमध्ये बदल होतात. आर्थिक संरचनेमध्ये म्हणजे समाजाच्या आर्थिक संरचनेमध्ये किंवा पायामध्ये कशाचा अंतर्भाव होतो तर केवळ आणि केवळ उत्पादन पद्धतीचा अंतर्भाव होतो. आणि एका वाक्यामध्ये कार्ल मार्क्स असं सांगतात, उत्पादन पद्धती हाच कोणत्याही समाजाचा पाया असतो. उत्पादन पद्धतीत बदल घडून आणण्यातूनच ऐतिहासिक परिवर्तन घडून येते. ह्यालाच कार्ल मार्क्स आर्थिक नियततावाद असं म्हणतात किंवा इकॉनॉमिक डिटर्मिनिझम असं म्हणतात. ह्याला नियतीवाद म्हणायचं नाही. नियततावाद आणि नियतीवाद ह्या 2 संकल्पना मराठीमध्ये भिन्न अर्थी वापरल्या जातात. नियतीवाद ह्याचा अर्थ जो नशिबावर विश्वास ठेवून
अलौकिक शक्तीच्या हातामधलं बाहुलं बनून आपल्याला जे आपल्या नशिबामध्ये आहे ते मिळेल, वेळेपेक्षा आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ह्या नियतिवादी असतात. आणि ज्या श्रमातून कष्ट करून आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणतात, परिवर्तन घडून आणतात, त्या सर्व व्यक्ती ह्या नियततावादाचा पुरस्कार करणाऱ्या असतात, असं सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे जे विद्यार्थी अभ्यास करून, कष्ट करून, श्रम करून, चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होतात, ते ढोबळमानाने कार्ल मार्क्स यांच्या भाषेमध्ये नियततावाद ह्या गटामध्ये मोडतात. आणि जे होईल ते होईल, माझ्या नशिबात असेल तेच होईल, अभ्यास केला तरी तेच आहे, नाही केला तरी तेच आहे, नशिबात असेल तशा पद्धतीचे मार्क्स मिळतील, अशी जी भूमिका घेतात ते नियतिवादी असतात. आता आपण थोडंसं कार्ल मार्क्स यांच्या आर्थिक नियततावादासंबंधामध्ये आपण जे पहिले 3-4 मुद्दे वाचून दाखवले त्या मुद्द्यांचा अभ्यास करू. आता ही जी आकृती आहे, आपण जी पहिली आकृती बघितली होती, त्या पहिल्या आकृतीमध्ये आपण एक पाया आर्थिक संबंध असा एक चौकोन आहे, त्याच्यावर एक त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाला आपण नाव दिलेलं आहे, त्या बाऊलला आपण नाव दिलं आहे इमारत आणि आर्थिक संबंधाला नाव दिले पाया. आता कार्ल मार्क्स काय म्हणतात? कार्ल मार्क्स असं म्हणतात की समाजाच्या आर्थिक संरचना ज्या असतात त्या आर्थिक संरचनेवर म्हणजे आर्थिक संबंधांवर म्हणजे समाजाच्या पायावर त्या समाजाची इमारत उभारलेली असते. आणि मग तुम्हाला जर समाजाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा समाजाच्या पायाचा म्हणजे आर्थिक संबंधांचा किंवा उत्पादन पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. आणि त्या उत्पादन पद्धतीच्या पायावरच त्या समाजामधलं अर्थ, धर्मकारण, राजकारण, संस्कृती, कायदा आणि राज्यसंस्था आकार घेतात, उदयास येतात. आणि जो संबंध इमारतीच्या पायाचा आणि इमारतीचा असतो तोच संबंध समाजामध्ये आर्थिक संबंधांचा आणि समाजामधल्या धर्म, संस्कृती, राजकारण, कायदा, राज्यसंस्था ह्यांच्याशी असतो. आणि म्हणून पाया आणि इमारत ह्यांच्यामध्ये एक आंतरसंबंध असतो आणि इमारतीमधले जे घटक असतात आणि उत्पादन संबंध जे असतात ते एकमेकापासून विभक्त असत नाहीत, ते स्वायत्त असत नाहीत, तर ते आंतरसंबंधात्मक स्वरूपातून एकमेकाला प्रभावित करत असतात. अशी भूमिका आर्थिक नियततावादामध्ये कार्ल मार्क्स घेतात. आता हे उदाहरण आपण दोन उदाहरणं घेऊन समजून सांगू. आपण व्यक्तिगत पातळीवर एक उदाहरण घेऊ. ज्या पालकांची पगार महिन्याला 6 आकडी म्हणजे लाखभर आहे, लाखापेक्षा अधिक आहे, असे पालक स्वतःच्या मुलाला स्वतःच्या 4 चाकी गाडीतून इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देतात. किंवा 6 आकडी पगार असलेले पालक हे आपल्या स्वतःच्या मोठ्या बंगल्यामध्ये किंवा 3 BHK मध्ये किंवा शहरामधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहत असतात. त्यांची संस्कृती वेगळी असते, त्यांचे आचारविचार वेगळे असतात. पण ज्या पालकांची महिन्याकाठची मिळकत ही 5 आकडी असते, ते पालक आपल्या मुलाला 2 चाकीमधून सेमी इंग्लिशमध्ये किंवा कमी फीस असलेल्या शाळेमध्ये घालतात. ते 1 BHK किंवा छोट्या घरामध्ये राहतात. त्यांच्याकडं लक्झरियस अशा सोयी असतातच असं नाही, म्हणजे फ्रीज, महागड्या वस्तू, TV, मोबाईल्स ह्या वस्तू असतात, पण त्या खूप महागड्या नसतात. आणि ज्या पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा भाग हा 5 संख्येमध्ये असतो, 5 आकड्यामध्ये असतो, ते मात्र भाड्याच्या घरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून आपल्या मुलांना शासनाच्या, सरकारच्या
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालतात आणि त्यांची संस्कृती, त्यांचा आचारविचार, त्यांचं राहणीमान हे निश्चित स्वरूपामध्ये पहिल्या 2 पालकांपेक्षा वेगळं असतं. आता हे तंतोतंत मी तुम्हाला असंच असतं असं म्हणत नाही, फक्त विषय समजावा म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मग अशा ह्या 3 टप्प्यामध्ये मी जे उत्पादन संबंध पालकांचे होते, 6 आकडी पगार असलेला, 5 आकडी पगार असलेला आणि वर्षाकाठी 5 आकडी पगार असलेला पालक, ह्यांच्या संस्कृतीमध्ये, ह्यांच्या आचारविचारामध्ये, ह्यांच्या जीवन पद्धतीमध्ये फरक असतो. हा फरक का असतो? तर त्यांचं आर्थिक उत्पन्न जे असतं त्या उत्पन्नावर त्यांचा जीवन जगण्याचा एक मार्ग ठरतो. आपल्याला किती जरी असं वाटलं की आपण खूप मोठ्या बंगल्यामध्ये राहावं, आपल्याकडं खूप मोठी चांगली गाडी असावी, पण आपल्या उत्पन्नाच्या साधनावरून आपल्याकडं गाडी असते का नसते हे ठरतं. म्हणजे उत्पादनाचे संबंध कुटुंबामध्ये आई वडील जर पगार दोघांनाही पगार असेल आणि 6 आकडी पगार त्यांना महिन्याला मिळत असेल तर मात्र ते कुटुंब आणि 5 आकडी वर्षभरात पगार मिळणाऱ्या कुटुंबाचं राहणीमान हे निश्चित रूपामध्ये भिन्न असतं. फक्त हा विषय समजावा म्हणून हे उदाहरण घेतलं. दुसरं उदाहरण, आपण जर शहराचे उत्पादन संबंध जर बघितले तर तिथं औद्योगिकरण झालेलं असतं, तिथं मोठमोठाले कारखाने असतात आणि त्या शहरामध्ये 24/7 ते शहर झोपलेलं नसतं. म्हणजे कामगार वर्ग 3 शिफ्टमध्ये काम करतो, मोठमोठाले मॉल्स असतात, मोठमोठाले हॉटेल्स असतात, वेगवेगळ्या सेवा तिथं उपलब्ध केल्या जातात, मनोरंजनाची साधनं म्हणून नाट्यगृह असतात, चित्रपटगृह असतात, मोठमोठाले चकचकीत रोड असतात, रोडवर छान लाईट असतात किंवा मनोरंजनासाठी आणि विरंगुळ्यासाठी तिथं मोठमोठाल्या शासनाच्या खर्चातून, महानगरपालिकेच्या खर्चातून तिथं बाग बगीचे असतात. पण ही सगळी त्या शहरातल्या समाजाच्या इमारतीमधली जी ही आत्ता मी सगळी गोष्ट सांगितली, ती गोष्ट आपल्याला ग्रामीण भागामधल्या खेड्यामध्ये दिसून येत नाही. का? तर ग्रामीण भागामधल्या खेड्याचे उत्पादन संबंध हे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेवर असतात आणि सूर्योदय झाला की त्या खेड्याचे सर्व व्यवहार चालू होतात आणि सूर्यास्त झाला की त्या खेड्याचे सर्व व्यवहार थांबतात. तिथं मोठमोठ्याल्या गगनचुंबी इमारती नसतात, नाट्यगृह नसतात, मॉल्स नसतात किंवा चित्रपटगृह नसतात, नाट्यगृह नसतात, चकचकीत रोड नसतात किंवा मोठमोठाल्या बागा नसतात. का? तर त्या खेड्याच्या उत्पादन संबंधांवर, पायावर त्या खेड्याची इमारत बांधलेली असते, उभारलेली असते. आणि शहरामधल्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संबंध जर तुम्ही बघितले तर त्या संबंधातून शहरामधलं जीवनमान, संस्कृती, राहणीमान हे वेगळं असतं. म्हणजे एका वाक्यामध्ये समाजाच्या आर्थिक संबंधातून किंवा आर्थिक संरचनेतून तुम्हाला त्या समाजातल्या इमारतीमध्ये म्हणजेच धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यसंस्था इत्यादी गोष्टीमध्ये बदल होतो हे सांगण्यासाठी कार्ल मार्क्स यांनी आर्थिक नियततावाद हा सिद्धांत किंवा पाया आणि इमारत ही संकल्पना समजून सांगितलेली आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊ की कार्ल मार्क्स असं म्हणतात की जसा पाया आणि इमारत ह्यांच्यातील ऐतिहासिक संबंध आपण अभ्यासताना हे दुहेरी संबंध आहेत असं कार्ल मार्क्स म्हणतात. म्हणजे काय? पायातील बदलामुळे इमारत बदलते, पण इमारतीतील बदलांचाही परिणाम पायावर झाल्या वाचून राहत नाही. म्हणजे हे दुहेरी नातं आहे. पायाचा परिणाम इमल्यावर होतो आणि इमल्याचा परिणाम पायावर होतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला कार्ल मार्क्स यांनी सांगितलेला पुढचा जो विचार आहे तो विचार म्हणजे विरोध विकासवादी तत्वाचा. आता हा विरोध विकासवादी तत्वाचा विचार राज्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा हेगेल यांनी मांडला आणि त्या विरोधी विकासाचं तत्वज्ञान द्वंद्वात्मक सिद्धांत हेगेलने स्वीकारला. पण हेगेलचा द्वंद्वात्मक सिद्धांत, डायलेक्टिक मेथड, ही डोक्यातून, कल्पनेतून, आयडियातून, विचारातून उदयाला आलेली होती.
म्हणजे तिला आपण म्हणतो डायलेक्टिक आयडियालिझम. म्हणजे ह्या मानवी इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर तो कल्पनेतून करावा. ती कल्पना आदर्श असते आणि त्या विचाराची मांडणी वाद, प्रतिवाद आणि संवाद, थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस ह्या माध्यमातून हेगेलनी केलेली आहे. सगळं जरी डोक्यावरून गेलं असलं तरी मी आता सोप्या शब्दामध्ये सांगतो. कार्ल हेगेल असं म्हणतात की ह्या पृथ्वीची, सृष्टीची, मानवी इतिहासाची निर्मिती एका विचाराला आयडिया म्हणतो, एका विचारातून झालेली आहे, किंवा कार्ल मार्क्स त्याला चैतन्य हा शब्द वापरतो आणि अशी भूमिका घेतो की ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे, राज्य ईश्वराने निर्माण केलेलं आहे, अशा पद्धतीची एक चैतन्यवादी भूमिका घेतली की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाला अजिबात वाव राहत नाही. आणि राज्य कुणी निर्माण केलं तर राज्य ईश्वराने निर्माण केलेलं आहे, ते व्यक्तीच्या विकासासाठी आहे आणि म्हणून व्यक्ती ज्या प्रमाणामध्ये राज्याचे आदेश कायदे पाळतील त्या प्रमाणामध्ये व्यक्तीचा विकास होईल. म्हणजे पाण्यामध्ये साखर टाकली आणि ती जर आपण हलवली आणि ती साखर विरघळली की त्या पाण्यातून साखर बाजूला करता येत नाही, इतकी ती एकजीव झालेली असते. त्याच पातळीवर व्यक्तींनी राज्याचे आदेश पाळले पाहिजेत, राज्याशी एकजीव झालं पाहिजे, कारण राज्य हे ईश्वराचं आहे, ईश्वराचा अंश आहे. म्हणजे ईश्वर ही एक संकल्पना आहे. मुद्दा समजतोय? म्हणजे ह्या संकल्पनेतून सृष्टीची, मानवी इतिहासाची जडणघडण झाली. अशी एक डायलेक्टिक आयडियालिझमची विचारसरणी हेगेलनी उदयास आणलेली होती. आणि मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. हेगेल असं म्हणतात, एक विचार असतो, त्याला वाद म्हणायचं, थिसिस म्हणायचं, त्या विचाराला विरोध होतो, त्याला प्रतिवाद म्हणायचं, त्याला अँटिथिसिस म्हणायचं, आणि त्या वाद आणि प्रतिवादातून थिसिस आणि अँटिथिसिसमधून एक सिंथेसिस तयार होतो, एक संवाद तयार होतो. म्हणजे एक विचार असा आहे, ही व्यक्ती मूर्ख आहे असं जर मी म्हणालो तर त्याला प्रतिक्रिया अशी येते, दुसरी व्यक्ती म्हणते नाही, ती पूर्ण मूर्ख नाही, ती अर्धी शहाणी आहे. आणि मग ह्या दोन विचारातून संघर्ष होतो आणि त्याच्यातून जो समन्वय साधला जातो, त्याच्यातून समन्वय कदाचित असा घेतला जाऊ शकतो, उदाहरण म्हणून, की ती व्यक्ती पूर्णपणे मूर्ख नाही, पूर्णपणे शहाणी नाही, तिच्यामध्ये काहीतरी सद्गुण आहेत. अशा पद्धतीचा वाद प्रतिवाद आणि संवाद, थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिसमधून ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मानवी इतिहासाची अशा पद्धतीनं आपण अभ्यास केला पाहिजे असं हेगेल म्हणतात. पण ह्याच्या विरुद्ध कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की मला हेगेलची विरोधी विकासाची डायलेक्टिक मेथड मान्य आहे, पण ती हेगेलची डायलेक्टिक आयडियालिझम किंवा विरोधी विकासाची पद्धत ही डोक्यातून, विचारातून, कल्पनेतून विकसित झालेली आहे. म्हणजे हेगेलचा विचार डोक्यावर उभारलेला आहे, म्हणून ती आकृती मी डोक्यावर उभी केलेली आहे हेगेलच्या विचाराची. आणि कार्ल मार्क्स असं म्हणतात की हेगेलनी जी डायलेक्टिक आयडियालिझमची संकल्पना सांगितलेली आहे ती मला मान्य नाही, फक्त हेगेलनी सांगितलेली डायलेक्टिक मेथडची पद्धत मला मान्य आहे, ती मी स्वीकारतो. आणि मग कार्ल मार्क्सच्या शब्दात सांगायचं झालं तर कार्ल मार्क्स असं म्हणतात, जे तत्व डोक्यावर उभे राहिले होते ते पायावर उभे केले. हेगेल म्हणतात, मार्क्स म्हणतात, जे तत्व डोक्यावर उभे राहिले होते ते पायावर उभे केले. हेगेलचा विरोध विकासवाद खाली डोके वर पाय अशा अवस्थेत होता, तो आपण म्हणजेच कार्ल मार्क्स यांनी पायावर उभा केला. याचा अर्थ मार्क्स यांनी हेगेल यांच्या इतिहास मीमांसेला भौतिक स्वरूप देऊन हिस्टॉरिकल मटेरियलिझम अशी भूमिका घेतली की मानव समाज रचनेचा पाया आर्थिक व भौतिक घटक असतो आणि त्यावरच समाजातील राजकीय, सामाजिक, आर्थिक संस्था व विचारांची उभारणी होते. आता सारांशाने थोडक्यात मी असं सांगतो, हेगेल असं म्हणतात चैतन्यातून मानवी इतिहासाचा अभ्यास करावा, आणि कार्ल मार्क्स असं म्हणतात की जर तुम्हाला मानवी इतिहासाचा अभ्यास करायचा असेल
तर समाज रचनेचा पाया हा आर्थिक घटक असतो, भौतिक घटक असतो आणि त्या आर्थिक आणि भौतिक घटकामध्ये जे बदल होतात त्या बदलातूनच त्या समाजामधल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक संस्थांमध्ये आणि संस्कृतीमध्ये, विचारामध्ये बदल होतो. त्याच्यामुळं आपण डायलेक्टिक आयडियालिझम ही पद्धत न वापरता कार्ल मार्क्स ऐतिहासिक मीमांसेची भौतिक स्वरूपाची हिस्टॉरिकल मटेरियलिझमची संकल्पना स्वीकारतो. ह्याचा अर्थ ही सृष्टी जडातून निर्माण झालेली आहे, एका अमिब्यातून निर्माण झालेली आहे. माणसाने आपल्या सामुदायिक श्रमातून निसर्गाशी दोन हात करून उत्पादन संबंधाच्या माध्यमातून मानवी इतिहास घडवलेला आहे. तो मानवी इतिहास कोणी ईश्वराने घडवलेला नाही किंवा तो मानवी इतिहास कोणी कर्तृत्ववान व्यक्तीनं घडवलेला नाही, तर तो इतिहास, मानवी इतिहास हिस्टॉरिकल मटेरियलिझमच्या माध्यमातून, भौतिक स्वरूपाच्या माध्यमातून घडलेला आहे. अशी भूमिका विरोधी विकासवादी तत्वामध्ये कार्ल मार्क्स घेतात. समजलं तर ठीक, नाही समजलं तर आपल्याला पुढच्या कार्ल मार्क्सच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही संकल्पना जिथं जिथं येईल तिथं तिथं ती संकल्पना तुम्ही समजून घ्या. इथं आपण थांबू. धन्यवाद.